सगळं बंद करून बसलेले आहेत एक्सप्रेसवे. आता तर तिन्ही लेन बंद आहेत त्या साईडचे आणि लोक अक्षरशः गाडीच्या बाहेर येतात. ऊन आहे आणि तुम्हाला हे मिळतं टॅक्स भरून. तर अशी दुर्दशा एकदम. हॅलो मित्रांनो, सुप्रभात आणि जय शिवराय. तर ही जी ट्रिप आहे ना ती अतिशय स्पेशल आहे. या ट्रिपला जॉईन करत आहे माझी आई. ही बघा बसली मागे. तर खूप मजा येईल या ट्रिप मध्ये. काय धमाल करू की नाही आई? हो करू. चला जाऊया. तर आज ना ही ट्रिप जी चालू करतोय ना ती डोंबिवली वेस्ट वरून करतोय, डोंबिवली पश्चिम. तर आता इथून जे डिस्टन्स दाखवतंय ना ते 240 किलोमीटर दाखवतंय. ते कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत 5.5 तास. मॅप मध्ये थोडंसं दाखवतंय की ट्रॅफिक असणार आहे, ऑरेंजेस दाखवतोय. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला जायला. आता तुम्हाला बघा सन दिसेल आहे की नाही. सुंदर सकाळ. बोला सूर्यनारायण महाराज की जय. डोंबिवलीच्या बाहेर निघतोय. आज बिलकुल ट्रॅफिक नाहीये. या टाइमला नसतं ट्रॅफिक. जर तुम्ही इथे 9:30-10 ला याल ना तर तेव्हा ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो चालू करूया या बेस्ट जर्नीला घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं नाव. तर बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. जय उंदीर मामा की जय. तर आता आलेला आहे शिलफाटा. किती मस्त दिसतंय. एक थोडासा ऑरेंजिश कलर आलेला आहे ढगांना. तर आता पकडला आहे आपण सायन बेलापूर हायवे. बेलापूर समोर आहे, पनवेल समोर आहे. वर तुम्ही बोर्ड बघू शकतात. आणि मला तुम्हाला हे दाखवायचं आहे. थांबा जरा ऊन येऊ द्या मग तुम्हाला दाखवतो. हे बघा आपले राधाकृष्ण आणि लाडके गणपती बाप्पांना मस्त जेव्हा घरातून निघालो ना तेव्हा मस्त ताजे ताजे फ्लावर्स आणि तुळस वाहलेली. तर खूप मस्त आहे. आणि समोर अरे ट्रॅफिक आला. तर समोर तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, समोर आहे आपला फेवरेट, माझा फेवरेट मुंबई पुणे एक्सप्रेसवे यशवंतराव चव्हाण हायवे. जो मुंबई आणि पुण्याचं टाइम ट्रॅव्हल फक्त 2 तासावर घेऊन आलेला आहे. आधी ओल्ड हायवेवर 3-3.5 कधी कधी 4 तास पण लागायचे. बट हा आहे आपला फेवरेट, माझा फेवरेट आणि तुमचा पण कदाचित फेवरेट असू शकतो, यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे द्रुतगती मार्ग. तर आता इथे मस्तपैकी 80 to 90 to 100 असं काहीतरी क्रूज करेन आणि आपण पोचू आरामात डेस्टिनेशनवर. तर आता ना एनर्जी लेवल फुल हाय आहे, पूर्ण एनर्जी आहे. एक्साइटमेंट लेवल फुल आहे. बिकॉज आज आई आहे बरोबर आणि अजून कोणीच नाही फॅमिली मधलं. तर आम्ही दोघं फक्त ट्रॅव्हल करतोय. तर आई आतापर्यंत जी जर्नी आहे आपली ती कशी वाटते तुला? छान, बरी वाटते, मस्त आवडतंय. तर आईनी मस्त बॅक सीट पूर्ण डेरा जमवलेला आहे बॅक सीट वर आणि दोघे मजा करत जातोय. सकाळचे वाजलेले आहे 9:30 आणि अजून आम्हाला 4 तास लागतील पोहोचायला, 4 तास. तर आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा हा व्हिडिओ, फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा यार या चॅनलला. चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. तुम्ही बघितला असेल असा येडा टेम्पोवाला होता ना, मिडल लेन मधून तो राईट घेतोय. तर आता भाटण टनल मधून बाहेर येतोय आणि डायव्हर्जनमुळे थोडंसं ट्रॅफिक लागलंय. आज आहे ना जास्त लोक बाहेर पडले नाहीयेत, तर त्यामुळे ट्रॅफिकची रांग जी आहे ती जास्त लांब नाहीये. नाहीतर लास्ट टाइम गेल्या आठवड्यात जेव्हा मी पंढरपूरला जात होतो ना तेव्हा खूप खूप लाईन होती आणि माझा 1 तास इथेच गेलेला. तर आता मला वाटत नाही की जास्त टाइम लागेल. आता जर्नीचे झालेले आहेत पहिले 60 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. 200 किलोमीटर अजून जायचं आहे आणि मजा येते आज हायवेवर जायला. ऍक्च्युली आज लोक कमी आहेत ना हायवेवर, तर त्यामुळे जरी डायव्हर्जन आहे ना
तरी लोक निघतात, आरामात निघतात. गेल्या वेळी सारखं नाही की एकदम अडकलेले लोक वगैरे. ऍक्च्युली लॉंग विकेंड पण होता गेल्या वेळी. आज लॉंग विकेंड नाहीये, 2च दिवस सुट्टी आहेत, सॅटर्डे आणि संडे. तर त्यामुळे लोक इतके बाहेर पडलेले नाहीयेत. पण या हायवेचं माझं रिलेशनशिप लव्ह हेटच आहे. तर कधी कधी खूप मजा येते हायवेवर चालवायला, तर कधी कधी इतकं पकतो ना, एस्पेशली घाटांवर जर 1.5-2 तासाचं ट्रॅफिक असेल, नाही तर इव्हन स्ट्रेट लाईनवर जेव्हा 1.5-2 तासाचं ट्रॅफिक असेल तेव्हा. बट ओव्हरऑल हा हायवे माझा फेवरेट आहे, फेवरेट राहणार. बिकॉज स्टार्टिंगला जेव्हा मी गाडी शिकायचो ना, जेव्हा हायवे ड्रायव्हिंग मी शिकत होतो, तर या हायवेवर शिकत होतो मी. तर त्यामुळे मला माहिती आहे हायवेवर कसं चालवायचं, कुठून चालवायचं, कुठे नाही चालवायचं, किती स्पीड लिमिट आहे. आधी इतके स्पीड कॅमेरा नव्हते, तरी मी 80च्या खालीच ठेवायचो. ऑल्टो होती तेव्हा, त्या गाडीवर रिस्क पण घेऊ शकत नाही असतं. तर आता ब्रेझा आहे, तर त्यामुळे 90च्या आसपासच ठेवतो, जास्त खेचत नाही गाडीला. आणि एक्सपिरियन्स ड्रायव्हर तोच असतो जो आरामात चालवून कम्फर्टेबल डेस्टिनेशन मध्ये पोहोचेल. एक्सपिरियन्स ड्रायव्हर तो नाही की जो फास्ट चालवू शकतो. अरे फास्ट तर कोणीही चालवेल, बट कम्फर्टेबली, जितक्या कम्फर्टेबली तुम्ही तुमच्या फॅमिलीला सोर्स टू डेस्टिनेशन पोहोचवतायत ना, जितकं जास्त कम्फर्ट त्यांना मिळत असेल तितकं जास्त तुम्ही एक्सपिरियन्स आहात. तर आपली जर्नी कंटिन्यू करूया. तर आता सेकंड टनल आलेली आहे. या टनलचं कदाचित नाव माडप टनल असणार. आणि या सेकंड टनलमध्ये पण ट्रॅफिक आहे. हे बघा, थोडंसं रेड आहे, पण थांबली नाही आहेत कुठे गाड्या, ते इम्पॉर्टंट आहे. तर हे बघा, हे आहे माडप टनलच्या आतमधलं काही दृश्य. तर सगळे अडकले ट्रॅफिकमध्ये, हळूहळू जातोय. हे बघा, मी तुम्हाला बोललो ना एक डायव्हर्जन आहे पुढे. तर हा जो डायव्हर्जन आहे ना, तो 2 लेन बंद केलेत या डायव्हर्जनने, आणि फक्त शोल्डर लेन आणि 1 लेन चालू आहे. आपण टोल आधी इथून द्यायचो ना, आता हे वाला टोल चालू केलंय, नवीन वाला टोल. अरे खतरनाक यार, खतरनाक. चला, होपफुली हा फास्ट असेल त्या ओल्ड टोल पेक्षा. अरे नाही, मी काहीतरी रॉंग बघितलं. ऍक्च्युली हा रस्ता बंद केलाय, हा टोल नाही आहे, हा फक्त जस्ट असंच जायला आहे इथून. टोल तर ऍक्च्युली पुढेच आहे, पचका झाला माझा. पण ठीक आहे, हे जे काय केलंय ते मस्त दिसतंय ना एकदम. तर आता येणार आहे आपला जर्नीचा पहिला टोल. या टोलचं नाव आहे खालापूर टोल. खालापूर टोल 240 रुपये कट होतात, तर 240 रुपये लागतील. आणि जर तुम्हाला पुण्याला जायचं असेल तर अजून 80 रुपये पुढच्या टोलला कट होतात. पुढचा टोल म्हणजे आपला तळेगाव टोल. तर टोटल आपल्याला या ट्रिपला लागणार आहेत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच 320 रुपये. हे बघा मित्रांनो, कोणतरी VIP जात आहे तिथून. कोण जाते मला माहिती नाही, वेलफेअर गाडी आहे. हो, काय माहिती कोण आहे, म्हणून आम्हाला पण थांबवलं आहे थोडा वेळ. तर आता आलेलं आहे फूड कोर्ट, खालापूर फूड कोर्ट टुवर्ड्स पुणे साईड. आणि इथे जरासं फ्रेश होतो. ॲपल्स आणले, ते ॲपल्स खातो, फ्रूट्स खातो. मी अजून बोलतो, बाहेरचं जे आहे ना, बर्गर, पिझ्झा, हे सगळं खाऊ नका तुम्ही. वर्षातून 1-2दा ठीक आहे, बट त्याची सवय नको लावून घ्या. नुसतं तेल, नुसतं मैदा आणि नुसतं चीज, फॅट्स, ते पण बॅड फॅट्स, ते आपल्याला खायला घालतात फ्रोझन फूड्स. तर आता मस्त फ्रेश झालो आहे, तोंड वगैरे धुतलं वॉशरूम मध्ये वगैरे, आणि एक कडक जिंजर टी पिली आम्ही, अद्रक टी. काय, कसं वाटलं? छान. चहा कशी वाटली तुला ते सांग. छान, एकदम मस्त चहा, छान झाले. ऍक्च्युली ज्या लोकेशनला मी गाडी उभी केली आहे ना, एकदम मस्त बाजूलाच उभी केली आहे गाडी. मी तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा, असं काही लोकेशन आहे, मस्त सावलीत गाडी उभी केली आहे. तर या आता ऑसम पार्किंगला सोडून जातो आहे, आणि त्या हायवे आहे ना, तो हायवेवर जायचंय. तर बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आज आई फुल एकदम फॉर्म मध्ये,
फुल एनर्जीनी भरलेलो आहोत आम्ही दोघंही. समोर तुम्ही बघू शकता डोंगर चालू झालेले आहेत, पहाड चालू झालेला आहे, पर्वत चालू झालेला आहे आणि आपण ते पर्वत चढून त्या साईडला जाणार आहोत. तर आता लोणावळा खंडाळ्याचा घाट चालू होईल. तर तुम्ही हे दृश्य बघा, या टाइम लॅप्स एन्जॉय करा या घाटाचा. तर आता घाटमध्ये ना थोडंसं ट्रॅफिक मिळालेलं आहे आणि सकाळचे वाजले आहेत 11:12 आणि तिथून बघा एक डायव्हर्जन क्रिएट केलं आहे राईट लेनला सोडायला. तुम्हाला दिसतं आहे की नाही मला माहिती नाही. हा दिसतंय आता. तर मी ती टिप रिपीट करतो की जेव्हा पण घाटवर ट्रॅफिक मिळतं ना चढताना, तेव्हा आपली गाडी राईटलाच ठेवा. बिकॉज लेफ्टला तुम्ही पाहू शकतात की मोठे मोठे गाड्या असतात, तर ते खूप लेट पिकअप घेतात. तर हे बघा इथे ही लेन पण चालू केली आहे. अरे खतरनाक. फर्स्ट टाइम असं होत आहे की वर चढताना आपण या लेन राईट लेननी जातोय. असं कधी पाहिलंय का तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर? अरे काय चालू आहे, मजा येते. कदाचित तिथून डायव्हर्जन केलं असेल ट्रॅफिकचं आणि या ह्याचं त्यांनी ओल्ड हायवेवर हे केलं असेल. तर ते बघा तिकडे किती ट्रॅफिक जमलंय. यायचं ट्रॅफिक म्हणजे मुंबई साईडला जायचं ट्रॅफिक, बिकॉज रस्ता बंद केलाय ना. तुम्ही राईटला बघा, लोक आपल्या गाड्यांच्या बाहेर आले आहेत यार. लोक आपल्या गाड्यांच्या बाहेर आले. इतकं मोठं भलं मोठं ट्रॅफिक झालेलं आहे इथे. तर मी राईट लेनला घेऊन जातो गाडी आणि तुम्हाला दाखवतो की लोकांची काय दुर्दशा झालेली आहे. आणि हे आपलं आहे महाराष्ट्राचं मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आता हे लोक सगळे टोल तर देणार ना, बट हे लोकांना जे गरमीमध्ये लोकांकडे काय लोकांकडे तर पाणी पण नसेल, तर इतक्या गरमीमध्ये जी भरपाई, जी फ्युएलची भरपाई आहे, जे सगळं काय भरपाई तर कोण देणार? सगळं बंद करून बसलेले आहेत एक्सप्रेसवे. आता तर तिन्ही लेन बंद आहेत त्या साईडचे आणि लोक अक्षरशः गाडीच्या बाहेर येतात. ऊन आहे, तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्राचं ऊन कसं असतं. बघा ना, भली मोठी रांग लागलेली आहे यार, भली मोठी रांग आहे. आता याचा जिम्मेदार कोण माहिती नाही. आणि तुम्हाला हे मिळतं टॅक्स भरून. तर अशी दुर्दशा, जे आजी आजोबा वगैरे भरपूर साऱ्या गाड्यांमध्ये मी बघितले ते बाहेर आलेले आहेत. आपलं तरी ठीक आहे, 15च्या वर मायलेज मिळून जातो, बट जे ट्रक्स ट्रॅव्हल करतात ना त्यांचं मित्रांनो किमान 3 ते 4 किलोमीटर पर लिटरचा एव्हरेज असतो, मायलेज असतो. तर आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे ना ही ताकद आहे, ते सक्षम आहेत करायचं सगळं आणि ते करतात सुद्धा आहेत, काही इश्यू नाही आहे. पण असे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत ना ते थोडे ॲड्रेस केले पाहिजे गव्हर्नमेंटने आपल्या. म्हणून सगळ्यांना आपण आपल्या महाराष्ट्राचा खूप गर्व आहे. मराठी होण्याचा गर्व आहे, महाराष्ट्रीयन होण्याचा गर्व आहे. तर आता या ट्रिपचं सेकंड टोल समोर आहे, ते आहे तळेगाव टोल. तळेगाव टोलला पण जरा जास्तच गर्दी आहे. तर आता हा मुंबई पुणे संपलेला आहे, मुंबई पुणे एक्सप्रेसवे संपलेला आहे आणि आता जातो आहे आम्ही NH48 वर. आता हा NH48 वर मर्ज झालेलो आहे आपण. तर आता डिस्टन्स दाखवत आहे टू डेस्टिनेशन 2 तास 28 मिनिटं आणि 120 किलोमीटर. 119 आहे, तर मोठामोठी 120 किलोमीटर बाकी आहेत आपल्याला पोचायला. तर मित्रांनो ही रोल्स रॉयस बघा, आहे की नाही खतरनाक रोल्स रॉयस. ही कुठली रोल्स रॉयस आहे मला माहिती नाही, रोल्स रॉयस घोस्ट फॅन्टम वगैरे माहिती नाही, पण आहे एकदम जबरदस्त. याची पेंट क्वालिटी बघूनच एकदम माणूस फिदा होईल.
आता जांभूळवाडी कडे आलोय. लेफ्टला बघू शकता तुम्ही मोठं तलाव आहे आणि डिस्टन्स अजून 80 किलोमीटर बाकी आहे. 80 किलोमीटर ते कव्हर करायला लागतील आपल्याला 1 तास आणि 40 मिनिटं. कात्रज टनल आलेला आहे जे 1.5 किलोमीटर लांब आहे. आणि आज आहे ना या कात्रज टनल मध्ये जास्त गर्दी नाही आहे, ते एक बरं आहे. आरामात मी क्रूज करतोय 60च्या स्पीडनी. टनल मध्ये एक लक्षात ठेवा की जास्त स्पीडली नको चालवा. तर आपला शेवटचा टोल म्हणजे तिसरा टोल या जर्नीचा आलेला आहे. हा आहे खेड शिवपूर टोल आणि इथे कदाचित 100 का 120 रुपये कट होतात. तर जेव्हापासून पुणे क्रॉस केलं आहे ना तेव्हापासून एकाही ठिकाणी ट्रॅफिक मिळालं नाही आहे आणि एकदम कॉन्स्टंट एव्हरेज स्पीड आहे 80, 75, 80, 75, 80 अशी स्पीड आहे. आणि आता तुम्हाला मी एक मस्त नजारा दाखवतो. हे बघा, ही आहे आपली नीरा नदी जिथे 12ही महिने पाणी असतं. मी एकदाही बघितलं नाही इथे नदी सुकलेली. आणि ह्याच्यावरच तो वीर धरण बांधलेला मी गेल्या वेळी जो दाखवलेला ना पंढरपूर सिरीजमध्ये, तो वीर धरण. तर मस्त आहे नदी एकदम. तर यानेच आपले 200 किलोमीटर कव्हर झालेले आहेत आणि अजून डिस्टन्स आहे 50 किलोमीटर म्हणजे 53 किलोमीटर आहे आणि तिथे पोचायला 1 तास लागणार आहे. तर त्याआधी ना आता 1:30 वाजलेले आहे तर भूक लागली आहे थोडी. तर आधी काहीतरी हलकं फुलकं खाऊन घेतो. तर आता आईला आणलं आहे हॉटेल आईमध्ये. तर इकडे आई, इकडे पण आई. हाय आई. आता आम्ही दोघं या हॉटेलमध्ये थांबलोय, जरा फ्रेश झालो मस्त. आणि हा नजारा, गाडी तिकडे लावली मस्त, वर आणली एकदम गाडी. आणि असं काही हे वेदर आहे आणि तिकडे जातोय आपण. हे बघा, आई फॅमिली रेस्टॉरंट आणि ही पण आई ओरिजिनल आई आणि रेस्टॉरंट आई. तर आम्ही एक भाकरी आणि मिक्स व्हेज मागवलं आहे आणि पापड आहे. तर आता आमचा मस्त पोट भरून व्हेज लंच झालेला आहे. दरवेळी मी येतो तर इथेच थांबतो हॉटेल आईमध्ये. तर आता डिस्टन्स बाकी आहे 38 किलोमीटर आणि हे 38 किलोमीटर कव्हर करायला आपल्याला लागणार आहे 53 मिनिटं. थोड्या वेळातच येईल आता खंबाटकी घाट. तो उतरल्यावर मग वाईसुरू रोड पकडून राईट, जो महाबळेश्वरला जातो ना तोच रोड. आणि मग तिथून जवळ आहे आपलं वाईचा जो गणपती आहे ना, त्या गणपतीचं नाव ढोल्या गणपती पण आहे. आणि त्या गणपतीवरून 10 किलोमीटर आत आहे आपलं कृष्णा लेक, जिथे आज आम्ही थांबणार आहोत, जिथे काका राहतात, जिथे वाडरे काका राहतात. तुम्ही ऑलरेडी व्हिडिओज बघितले असतील, थोडे चर्चेत आहेत, ते फेमस झाले त्या व्हिडिओमुळे. तर असंच बघत राहा व्हिडिओ. लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्स आणि शेअर करा यार फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर. तर समोर दिसतंय तुम्हाला ते पर्वत, ते डोंगर आपल्याला चढायचं आहे. तेच आहे खंबाटकी घाट. आणि मी तुम्हाला आता टाइम लॅप्स दाखवतो हा घाट कसा आहे. तर एन्जॉय द टाइम लॅप्स. तर आता मी आलो आहे वाईसुरूर रोडवर. हा आहे वाईसुरूर रोड. या रोडवर 10 किलोमीटर चालायचं आहे. आणि हा रोड बघा तुम्ही, काय बेस्ट आहे यार. आजूबाजूला झाडं आणि
लोकांची मस्त शेती आहे, आपल्याच लोकांची शेती आहे. तर इथे मी तुम्हाला एक टिप देतो. इथे जेव्हा पण याला या वाईसरूर रोडवर, तर इथे एक उसाचा रस जरूर पिया, तुम्ही नक्की पिया. यार एकदम मूड रिफ्रेश झाला एकदम. तर आता मस्त उसाचा ज्यूस पिऊन गाडीकडे जातो आहे. एकदम मजा आली यार ज्यूस पिऊन, तो रस पिऊन. असा गळ्याला एकदम ठसका लागतो. एक तो आलं टाकलेलं ना त्यांनी, जिंजर टाकलेलं. काय कसं वाटलं तुला? छान छान, हा मस्त वाटलं. तर आता डेस्टिनेशन 18 किलोमीटरवर आहे, जे कव्हर करायला लागणार आहेत आपल्याला 30 मिनिटं. तर चला, शेवटचा जो टप्पा आहे आपल्या जर्नीचा तो आपण चालू करूया. परत घेऊया आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं नाव. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. काय रोड आहे यार, एकदम सुपर रोड आहे यार, सुपर. तर मित्रांनो, मी आलेलो आहे वाई सिटी मध्ये. GTA वाई सिटी नाही, हे आहे वाई सिटी. तर ते बघा मित्रांनो, ते आहे कळस आपल्या ढोला गणपतीचं, वाईचा गणपतीचं. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर आपल्या ट्रिपला कंप्लीट झालेल्या आहेत 250-250 किलोमीटर. आणि समोर दिसतंय तुम्हाला धूम धरण आहे. धूम धरण मी खूप वेळा कव्हर केलंय या चॅनलवर, पण तरी सुद्धा मी हे दाखवतो तुम्हाला की बाजूला ना, हा जो रस्ता आहे ना तो धूम धरणच्या बाजूने जातो. म्हणजे राईटला पाणी आहे आणि लेफ्टला आहे शेती. तर राईटला बघा तुम्ही, आधी राईटला दाखवतो, आहे की नाही सुंदर. आणि समोर असा रस्ता आहे आणि आजूबाजूला असं जंगल आहे, शेती आहे, लोकांचे बंगले सुद्धा आहेत इथे. ते एकदम मस्त रोड आहे यार. कोणताही एक्सप्रेसवे, कुठलाही हायवे अशा गावातल्या रोडची बराबरी तर करू शकत नाही. हे बघा, तिथे बाजूला पाणी आहे, असा रस्ता आहे आणि रस्त्यावर खड्डे नाही आहेत. हल्लीच दुरुस्त केलेला रस्ता आहे हा. 6 महिने का 1 वर्ष झाला असेल या रस्त्याचं काम चालू होतं आणि मस्त केलं एकदम. आपण आलेलो आहे कृष्णा लेक ॲग्रो टुरिझम हॉलिडे होम्स मध्ये. इथून चढवतो गाडी आणि इथे कुठेतरी पार्क करतो मस्त जागेत. आपली तर नॉर्मल ठरलेली जागा आहे पार्किंगची. तर फायनली इथे पोहोचलेलो आहे मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, मी मेमरी म्हणतो, ट्रॅव्हल मेमरी. जरी आवडली असेल मेमरी तुम्हाला, तर लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह आणि शेअर करा. चला बाय, हरे कृष्ण, हर हर महादेव. काकांना भेटतो, काकूंना भेटतो आणि जे पण नवीन व्हिडिओज येतील फार्मचे वगैरे ते मी टाकीन, ते तुम्हाला कळेलच. चला बाय बाय.